नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। करण साळवे आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करावी यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांना निवेदन। समाजवादी पार्टीच्या यादव पिता पुत्रातील सायकल चिन्हावरून झालेला वाद आता बनलाय जाहिरातीचा मुद्दा। एका नागरिकाने केली पोलिसात तक्रार। MIM कार्यकर्त्यांच्या मारहाण प्रकरणी फरार तौफिक शेख पोलिसांच्या ताब्यात। आणि लष्कर भरतीचा लेखी पेपर विकणाऱ्या 2 आरोपींना हडपसर पोलिसांनी घेतलं ताब्यात। पेपर फुटीमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। गौरी, हो आले। बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील। बाळ, जर साथ असेल तुमची आणि ह्या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील। कॅरिओलॅक, दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी शहरातील करण साळवे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करावी यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आलंय। या प्रसंगी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। राहुरी शहरातील करण गोरख साळवे या तरुणाने अक्षय सुनील पवार, ओंकार सुनील डहाके आणि भारत भाऊसाहेब ढोकणे या गुंडांच्या जाचास कंटाळून 20 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। वरील 3ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। राहुरीसह नगर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती रस्ता लूट, चोरी, दरोडे आणि बेकायदेशीरपणे गावठी कट्टे बाळगणे असे विविध गुन्हे दाखल आहेत। या तिघांच्या जाचास कंटाळून करण साळवे या तरुणाने आत्महत्या केल्याची फिर्याद राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे। या प्रकरणी पोलीस तपासामध्ये काही हलगर्जीपणा दिसला तर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढतील आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी राहुरी पोलीस आणि शासनाची राहील असा इशारा युवा नेते मंदार धुमाळ यांनी यावेळी दिलाय। या प्रसंगी मोठा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। राहुरी शहरातले सर्व तरुण मित्र, गणेश तरुण मंडळ असतील किंवा करण गोरख साळवे याचे वर्गमित्र असतील आणि सर्वच कार्यकर्ते राहुरी शहरातले, आम्ही आज राहुरी पोलीस स्टेशनवरती एक PI साहेबांना एक करण साळवे ह्याच्या आत्महत्या प्रकरणी एक निवेदन देण्याकरता आलो आहे। खरं तर त्याचे जे आरोपी आता जेलमध्ये आहेत
त्याच्यावरती 306 IPC 306चे हे कलम लागू झालेत. पण ह्याच्या मागं जे गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे, त्यांच्याकडे गावठी कट्टे असतील किंवा मुलींची छेडछाड असतील, त्याच्यामध्ये एक असं की यांनी मागही 1-2 महिन्याआधी पिंपळाच्या माळ्यात सुद्धा भांडणं केली होती. त्यामध्ये यांच्याकडे गावठी कट्टे सापडले होते, पण त्यावरती यांनी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतली नव्हती किंवा जे काय असेल ते इथून मिटून घेतलं होतं. पण आमची एक इच्छा आहे की पोलीस प्रशासनाने मागचे जे काही यांचे गुन्हे असतील किंवा गावठी कट्ट्याचं प्रकरण असेल हे त्यांनी उघडकीस करावं आणि यांना जर जामीन मिळाली तर आम्ही परत एकदा तीव्र प्रकारचं एक मोठं आंदोलन करण्यात येईल. कारण की यांना जामीन करण्यासाठी सारखे गुन्हेगार नाही आहेत, कारण की यांची इतकी दहशत गावामध्ये आहे. यांना मुलं घाबरतात. जे काही थोडं जरी काही भांडण होतं हे लगेच गावठी कट्टा डोक्याला लावतात आणि जरी कोणी मुलं बोलत नसतील पण आमच्याकडे जरी पुरावे आहेत पण कोणी बोलायला तयार नाही सध्या यांच्या भीतीमुळे. यामुळे आम्ही आज पोलीस प्रशासनावर आम्हाला यायची वेळ आली, कारण की यांनी योग्य ते यांना शिक्षा द्यावी हीच आमची सर्व तरुण मंडळाची अपेक्षा आहे. त्या शहरामध्ये करण साळवे नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. त्या आत्महत्येस अक्षय पवार, ढोकणे, भरत आणि ओंकार डहाके यांनी आत्महत्येस प्रवृत्त केली असं आमच्याकडे फिर्याद प्राप्त झाली. त्या फिर्यादीवरून आम्ही 306, 323, 34 प्रमाणे गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे. या आरोपींविरुद्ध याच्या अगोदर रोड रॉबरीचा गुन्हा आहे 392, त्याच्यामध्ये ती कागदपत्र पण आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जोडलेली आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये सखोल तपास चालू आहे. सदर बाबतीमध्ये राहुरीतील तरुणांनी आत्ताच करण साळवे तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या गुंडांना कठोर शासन व्हाणीबाबत आम्हाला निवेदन दिलेलं आहे. सदर निवेदनाच्या अनुषंगाने आमचा ऑलरेडी तपास चालू आहे आणि त्यातील आरोपी अटक करण्यात आलेलेच आहेत. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यातच येईल. मनोज साळवे, सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डीमध्ये एका विवाहितेला लग्नाला 5 वर्षे पूर्ण होऊनही मूलबाळ होत नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी रॉकेल टाकून पेटवून दिलंय आणि उपचारादरम्यान या विवाहितेचा मृत्यू झालाय. दरम्यान मयत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सासरच्या 5 लोकांवरती गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आली आहे. लग्नाला 5 वर्ष होऊनही मूलबाळ होत नाही या कारणावरून विवाहितेला पेटवून देऊन जीवे मारल्याची घटना पाथर्डी शहरामध्ये घडली आहे. मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या 5 लोकांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबादास भानुदास उदमले यांची 2 नंबरची मुलगी सीमा हिचा पाथर्डी येथील शंकर सुरेश भागवत यांच्याशी 5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सीमा हिचे नाव सासरकडच्यांनी अनुराधा ठेवलं होतं. लग्नाला 5 वर्ष होऊनही सीमा उर्फ अनुराधाला मूलबाळ होत नव्हतं. त्या कारणामुळे सासरची मंडळी तिचा शारीरिक छळ करू लागली. गेली 1.5 वर्षापासून हा प्रकार सुरू होता. 21 फेब्रुवारीच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास सीमा उर्फ अनुराधा हिच्या अंगावरती सासरच्या लोकांनी रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. त्यामध्ये सीमा ही गंभीर जखमी झाली. उपचाराकरता तिला नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालाय. वडील अंबादास उदमले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती शंकर सुरेश भागवत, सासरा सुरेश भागवत, सासू कमल सुरेश भागवत, रमेश भागवत, सीमा रमेश भागवत अशा 5 सासरच्या लोकांवरती खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी मयत सीमाच्या पतीस अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण परदेशी हे करीत आहेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावामध्ये चौकातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा आहे आणि त्या बस थांब्याच्या पत्राशेडवरती काही हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ताबा घेतलाय. मात्र त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागतोय. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावाच्या चौकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा आहे. या बस थांब्याच्या पत्राशेडवरती हॉटेल व्यावसायिकांनी प्रवाशांना दमदाटी करत ताबा घेतलाय आणि त्यामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल व्यवसाय चालवत आहेत. मात्र या हॉटेल व्यावसायिकांच्या दहशतीमुळे प्रवासी नागरिक धास्तावले आहेत. प्रवासी, शाळकरी मुलं, मुली, वयोवृद्ध हे मात्र भर उन्हामध्ये रस्त्यावर उभे राहून एसटीची वाट पाहताना दिसतात. एखाद्या वाहनानं प्रवाशाला धडक दिल्यास त्याला जबाबदार कोण
आणि या ठिकाणी अतिक्रमण करून पत्रा शेडवर ताबा घेणाऱ्या हॉटेल मालकावरती कारवाई करण्यास एसटी प्रशासन धजावत का नाहीये? एसटी प्रशासनाला गावगुंडांची भीती आहे का? आणि यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कारवाई करत गुन्हा दाखल करेल की नाही, असे अनेक प्रश्न आता नागरिकांना पडलेत. मी रवींद्र वळसे, निरगुडसर. या ठिकाणी निरगुडसर गावामध्ये मागच्या साईडला जे कॅन्टीन दिसत आहे, त्या कॅन्टीनमध्ये गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी अवैधरित्या ओरिजिनल चहाचं फक्त त्या ठिकाणी व्यवसाय त्या अलाउड आहे, परंतु त्याऐवजी त्या ठिकाणी स्वतःचं हॉटेल असल्यासारखं त्या ठिकाणी त्या जागेचा वापर केला जात आहे. आणि या ठिकाणी वेळोवेळी प्रशासनाला सांगून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल त्याच्यामध्ये घेत नाही. आमची सगळ्यांना त्यामुळे प्रवाशांची देखील या ठिकाणी गैरसोय होत आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आणि ही कारवाई करावी अशी आपल्याला मी त्या ठिकाणी आपल्या वतीने किंवा प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करतो. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये वाघोली अव्हाळवाडी गट हा शिवसेनेच्या ताब्यात गेलाय. वाघोली अव्हाळवाडी जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हे भरघोस मताने निवडून आलेत आणि पंचायत समितीच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांचा विजय त्यांनी घडवून आणलाय. थोडक्यात या गटामध्ये पुन्हा शिवसेनेचा इतिहास कटकेने रचलाय. अवघे जिल्ह्याचे वाघोली अव्हाळवाडी जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागले होते. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वाघोली अव्हाळवाडी जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी भाजपचे रामभाऊ दाभाडे, राष्ट्रवादीचे शांताराम कटके, आघाडीचे कमलाकर सातव यांचा दारुण पराभव करून शिवसेनेचे ज्ञानेश्वर कटके यांनी 14,279 मते मिळवून बहुमतांनी विजय मिळवलाय. कटके हे वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेनेकडनं जिंकल्यामुळे तसेच बरोबरीमध्ये पंचायत समितीचेही शिवसेनेचे उमेदवार नारायण आव्हाळे, सर्जेराव वाघमारे यांचाही विजय घडवून आणल्यामुळे कटके यांनी या गटामध्ये पुन्हा शिवसेनेचा इतिहास रचलाय. तसेच या जिल्हा परिषद गटामध्ये अव्हाळवाडी पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार नारायण आव्हाळे यांनी भाजपचे विकास उंद्रे, राष्ट्रवादीचे संदेश आव्हाळे, आघाडीचे मिलिंद हरगुडे यांचा पराभव करून शिवसेनेचे नारायण आव्हाळे यांनी 4,590 एवढी मते मिळवून बहुमतांनी विजय मिळवलाय. त्याचप्रमाणे वाघोली भावडी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेचे उमेदवार सर्जेराव वाघमारे यांनी भाजपचे सचिन वाघमारे, राष्ट्रवादीचे सुधीर पाचरणे, आघाडीचे बाजीराव पाचरणे यांचा दारुण पराभव केलाय. आणि शिवसेनेचे सर्जेराव वाघमारे यांनी 5,092 एवढी मते मिळवून बहुमतांनी विजय मिळवलाय. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी वाघोली अव्हाळवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही गटामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवत हा वाघोली गड शिवसेनेच्या ताब्यात घेतलाय आणि पुन्हा एकदा इतिहास रचलाय, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय सातव पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे यांनी दिली आहे. या गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके, नारायण आव्हाळे, सर्जेराव वाघमारे यांचा विजय झालाय. त्यामुळे त्यांनी गटामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विजयी मिरवणूक काढली आहे. याप्रसंगी जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख संजय सातव पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे, तालुका महिला उपप्रमुख अलका सोनवणे आदी पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोरू दमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा,
कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक. दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पॉवर गेममुळे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया अर्थात LICनं यादव पिता पुत्रांचं व्यंगचित्र आणि मजकूर असलेला बॅनरच LIC कार्यालयामध्ये लावला. दरम्यान या गंभीर गोष्टीच्या विरोधात लातूरमधल्या एका नागरिकानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. समाजवादी पार्टीच्या यादव पिता पुत्रातील सायकल चिन्हावरून झालेला वाद आता जाहिरातीचा मुद्दा बनलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पॉवर गेममुळे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात LICनं यादव पिता पुत्रांचे व्यंगचित्र आणि निवृत्तीनंतर आपल्या मुलांवर विश्वास ठेवू नका असा मजकूर असलेलं बॅनरच LIC कार्यालयामध्ये लावलं. या विरोधामध्ये लातूरच्या एका नागरिकाने पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे. एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्यावर आणि ते देखील देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत असा मजकूर आणि व्यंगचित्र छापून लावणं हे गंभीर असल्यानं LICच्या विरोधामध्ये तक्रार दिल्याचं तक्रारकर्त्याने सांगितलंय. तर पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंदवून घेतलाय. थोड्यात मी LIC ऑफ इंडियाच्या औसा रोड शाखेमध्ये गेलो होतो माझा प्रीमियम भरण्यासाठी. तेव्हा तिथे एक मला व्यंगचित्र लावलेलं दिसलं काउंटरवरती, ज्यावरती या देशातील सर्वात मोठ्या राज्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्या एक व्यंगचित्र असल्याचं एक बॅनर पाहायला मिळालं. जे की बॅनरवरती असा आक्षेपार्ह मजकूर होता की बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर मुलांवर विश्वास ठेवता येणार नाही असं एक आक्षेपार्ह मजकूर होता. अखिलेश यादव हे एका वैधानिक पदावर आहेत, ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या बाबतीत असं व्यंगचित्र छापून बदनामी करणं योग्य नाही. यासंबंधी मी तिथल्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं, फक्त त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या ऑफिसनेच दिलेलं आहे आणि त्यांनी काढलं नाही, म्हणून शेवटी मला पोलिसात तक्रार दाखल करावी लागली. LIC कार्यालयामध्ये व्यंगचित्र माननीय मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं व्यंगचित्र आणि आक्षेपार्ह मजकूर LIC कार्यालयात लावला अशी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार आम्ही त्यांची तक्रार घेऊन कलम 500 IPC प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील कारवाई आम्ही करत आहोत. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार मिरवणूक सोहळा अकोले तालुक्यातील समशेरपूर या गावामध्ये पार पडलाय. या कार्यक्रमास तालुक्यातील भाजप सेनेचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार मिरवणूक सोहळा अकोले तालुक्यातील समशेरपूर या गावामध्ये पार पडलाय. अकोले तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मागे टाकत सेना आणि भाजपचे 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 8 पंचायत समिती सदस्य भरघोस मतांनी विजयी झाल्यामुळे गोवा राज्याचे उद्योग सहकार मंत्री महादेवजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलाय. या सोहळ्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे, सुनीता भांगरे, डॉक्टर किरण लहामटे, जालिंदर वाकचौरे तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी आढाळा विभागाचे सेनेचे नेते बाजीराव दराडे यांनी त्यांच्या भाषणामधनं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी देखील नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केलंय.
या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील भाजप सेनेचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारण बाजीराव दराडेमुळे मी तुमच्यामध्ये बसण्याचा योग मला मिळालेला आहे आणि हे आजचा दिवस म्हणजे 23 तारीखला रिझल्ट झाला आणि अवघ्या 2 दिवसांनी मी इथं आलो. आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस या भागाचा आहे. शाबासकी द्यायला आलोय. बाजीराव दराडे ज्यांची जन्मभूमी जरी ही असेल परंतु कर्मभूमी गोवा झालेली आहे आणि आपल्या गोव्याला त्यांना स्वीकारलेलं आहे. आपल्या गोव्यामध्ये काम करताना त्यांना एक कसलीही अडचण पडणार नाही याची दक्षता मी आणि माझं सरकार घेत असतो. त्याने मला बोलवलं, हा माझा मोठा मान त्याने मला दिलेला आहे. परंतु येताना मी एक लहानशी पुस्तिका आणली. मी गेली 5 वर्ष मंत्री म्हणून काम करते गोव्यामध्ये. माझ्याकडे उद्योग, सहकार, समाज कल्याण आणि टेक्सटाईल डिपार्टमेंट आहे. व्यासपीठावर जेवढे काही आपले नवनिर्वाचित सदस्य बसलेले आहेत त्या सदस्यासाठी मी ही पुस्तिका आणलेली आहे. आपल्याकडे जेव्हा लोक एक जबाबदारी सोपवतात आणि त्या जबाबदारीचे आपण उतराई होत असताना आपण गेल्या 5 वर्षात काय केलं याचा एक पुस्तिका आपण दर 5 वर्षांनी सादर करतो. बऱ्याच जनतेला प्रश्न पडला असेल की भाजपशी एवढं जवळीक असताना बाजीराव दराडेंनी शिवसेना का जॉईन केली. याचं कारण एकच आहे, या तालुक्याच्या जनतेचं अश्रू मला दिसलं म्हणून या जनतेसाठी मला कुठेही राहायला लागले तरी चालेल, पण जनतेचा विकास आणि जनतेचे प्रश्न हे फार महत्वाचे असतात. माझ्या आधी बऱ्याच वक्त्यांची भाषणं झाले पण आता त्याच्यावरती बोलण्याची गरज नाही धुमाळ साहेब, कारण जनतेने पूर्ण कौल हा आपल्याकडे दिलेला आहे आणि प्रशासनामध्ये आपल्याला बसवलेला आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. मला वाटतं आपण जर भांडत बसलो तर याचाच फायदा पिचर्ड अँड कंपनी घेईल, म्हणून आपण भांडण्यात काही तथ्य नाही. आपण सर्वांनी एक दिलाने जर ह्या तालुक्यातले प्रश्न समजावून घेतले आणि 5 वर्षात त्यांना जर उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच जनता आपल्याला खांद्यावर घेऊन नसल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न खूप आहे, राजकारण खूप आहे, पण राजकारण कशासाठी करायचं आणि प्रश्न सोडवण्यासाठी काय पाहिजे याचा अभ्यास जर आपण केला तर नक्कीच 5 वर्षामध्ये ह्या जनतेचे प्रश्न आपण सोडवू शकतो. सचिन खरात, C24 तास, अकोले. नांदेड जिल्ह्यातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 3 ते 5 वयोगटातील चिमुकल्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नांदेड जिल्ह्याच्या आदिवासी बहुल क्षेत्र किनवट तालुक्यातील सारखणी गावातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 3 ते 5 या वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत प्रदर्शन केले तर सिने गाण्यांवर ठेका धरत नृत्य सादर केले. आयोजकांच्या मते हे कार्यक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्याची एक संधी असते, तर या लहान मुलांचे मनोबल सुद्धा वाढते. यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीताने करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शिक्षकांनी परिश्रम घेतले. या लहान चिमुकल्यांनी दाखवलेल्या कलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल सारखणी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे जे काही लहान चिमुकले आहे यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व तसेच त्यांच्यामध्ये असलेली जे काही स्टेज करेज आहे आणि स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. दरवर्षीप्रमाणे
याही वर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे. हा कार्यक्रम ठेवण्याचा एकमेव उद्देश म्हणजे जे काही लहान चिमुरड्या आहे या चिमुरड्यांना सांस्कृतिक कार्यक्रम कसा असतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम नेमका कशासाठी ठेवला जातो याची या लहान विद्यार्थ्यांना जाणीव होण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवला आहे. आणि या ठिकाणी जे काही लहान चिमुरडे विद्यार्थी आहे वयोगट 3 ते 5 या वयोगटातील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. रशीद फाजलानी, C24 तास, किनवट, नांदेड. 60 किलो वजन घटवून मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंची कन्या सायली वांजळे ही पुण्याची सर्वात तरुण नगरसेविका ठरली आहे. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी सायली राजकारणामध्ये उतरली आहे आणि जनतेनंही तिला भरभरून प्रतिसाद दिलाय. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्येनं राजकारणाच्या क्षेत्रामध्ये उडी घेतली आहे. अवघ्या 3 महिन्यामध्ये 22 वर्षाच्या सायली वांजळेनं स्वतःचा मेकओव्हर केलाय. सायलीनं काही किलोनी वजन घटवून आपलं राजकीय वजन कमालीचं वाढवलंय. पुण्यातील वारजे माळीवाडा मधनं राष्ट्रवादीतर्फे सायली रिंगणामध्ये उतरली होती. 13,956 मते तिने मिळवली आहे आणि ही निवडणूक जिंकली आहे. प्रचारामध्ये उतरण्यापूर्वी 116 किलो वजन असलेल्या सायलीनं 60 किलो वजन उतरवलंय. गोल्डमॅन अशी ओळख असलेले मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचा 2011 हृदयविकारच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी सायली सक्रिय राजकारणामध्ये उतरली आहे. राजकारणामध्ये येण्यापूर्वी फिट असावं अशी माझी इच्छा होती. त्यामुळे डाएट आणि जिम या दोन्हीच्या मदतीनं मी 60 किलो वजन घटवलं आहे. आता माझं वजन 65 किलो आहे असं सायली सांगतेय. सकाळी 8 ते रात्री 9 सतत मी माझ्या वॉर्डमधील नागरिकांना भेटायचे. लिफ्टऐवजी मी जिन्यानं बिल्डिंग चढायचे. याचाही फायदा मला झाला आहे. दरम्यान झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन, वंचित विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिचा भर आहे. माझ्या वडिलांची इच्छा होती मी नागरी सेवांमध्ये रुजू व्हावं. ते माझे आदर्श होते असंही सायली म्हणाली आहे. अमोल दमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. MIM आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्यानंतर फरार असलेल्या MIMच्या पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवकाला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. तौफिक इस्माईल शेख असे अटक करण्यात आलेल्या नगरसेवकाचं नाव आहे. गेल्या 8 दिवसांपासून ते फरार होते. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी MIM आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. हरून सय्यद आणि तौफिक शेख यांची प्रचाराची रॅली नई जिंदगी परिसरामध्ये एकमेकांच्या समोर आल्यानंतर दोनही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यामध्ये MIMचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जखमी झाले होते. दोनही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती. हरून सय्यद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताबडतोब अटक करण्यात आली होती आणि तौफिक शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील अटक झाली होती. तौफिक शेख हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. ते पोलिसांना हुलकावणी देत होते. रविवारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शेख यांना अटक केली आहे. आमच्या गुन्ह्यातील एक फरारी आरोपी तौफिक शेख जो आता नवीन इलेक्शनला निवडून आलेला आहे तो सुनील ढाबा इथं
पुणे रोडला एका हॉटेलवर जेवायला आलेला आहे असं आम्हाला माहिती भेटली. त्याबरोबर आम्ही ताबडतोब मुवमेंट घेतली आणि सदर ठिकाणी DBचे कर्मचारी पाठवले. सदर इसम हा त्या ठिकाणी जेवण करत असताना आम्हाला मिळून आला. त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि आमच्या नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलं. अटकेची पूर्ण प्रोसिजर करून आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर करतो. त्याच्यावर राईटचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये तलवार वगैरे दाखवून एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या भावाच्या घरी दमदाटी केली, दगडफेक केली, तलवारीनं धमकी वगैरे दिलेली आहे असा आर्म ॲक्ट सहित गुन्हा दाखल आहे त्याची. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. पाथर्डी तालुक्यातील भगवानगड लमानतांडा येथील वनविभागाच्या डोंगराला भीषण आग लागली. या आगीमध्ये येथीलच काही लोकांची पिके भस्मसात झाली आहेत. दरम्यान पाथर्डी नगरपरिषदेची अग्निशामकची गाडी तात्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. पाथर्डी तालुक्यातील भगवानगड लमानतांडा येथील वनविभागाच्या डोंगराला आग लागून भगवानगड लमानतांडा येथील श्रीराम भीमा राठोड, दासू भीमा राठोड, पांडू भीमा राठोड यांच्या ज्वारीच्या पिकासह 3 गंजी आगीमध्ये भस्मसात झाल्यात. मात्र जीवितहानी टळली आहे. डोंगराला आग लागली असता तेथील चारा खाणारी जनावरे सैरावैरा पळू लागली. परिसरामध्ये धूरच दूर झाला होता. वनविभागाचा 4 ते 5 एकर डोंगर आगीमध्ये भस्मसात झालाय. सदरच्या घटनेची माहिती खरवंडी कासारचे माजी उपसरपंच राजेंद्र जगताप यांना कळताच घटनास्थळी ते दाखल झाले आणि त्यांनी सदर घटनेची माहिती प्रताप ढाकणे, अमोल बडे यांना देताच ढाकणे यांनी तेथील पाथर्डी नगरपरिषदेची अग्निशामकची गाडी तात्काळ पाठवली आहे आणि त्यामुळे आगीवर नियंत्रण करता आलंय. यावेळी माजी उपसरपंच जगताप म्हणाले की सदर आपत्तीग्रस्त हा ऊस तोडणी मजूर असून झालेलं नुकसान दुःखदायी आहे. जिल्हा परिषद सदस्या प्रभावतीताई यांच्या माध्यमामधनं संबंधित आपत्तीग्रस्तांना निश्चित मदत मिळेल. यावेळी मालेवडीचे माजी सरपंच वसंत खेडकर, आबा खेडकर, भाजरवाडीचे सरपंच माणिक बटुळे, अमोल देशमुख, अशोक दहिफळे, दत्तू राठोड, बळीराम राठोड, विशाल राठोड यांच्यासह भगवानगड लमानतांडा परिसरातील 200 युवकांनी डोंगरावरील आग नियंत्रणास सहकार्य केलाय. घटनास्थळी येऊन खरवंडी कासारचे तलाठी सानप यांनी पंचनामा केलाय. यावेळी प्रतिनिधींशी बोलताना अमोल बडे म्हणाले की आपत्तीग्रस्त ऊसतोडणी मजूर राठोड यांना शासकीय मदत मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. कोपरगावमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली आहे. या प्रसंगी प्रति त्र्यंबकेश्वर कचेश्वर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. उत्सव प्रसंगी शिव मंदिरावरती आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कोपरगाव येथे महाशिवरात्री निमित्त गुरु शुक्राचार्य, कचेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, संजीवनी पार, गणेश मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मंदिर, जुनी गंगा, राघवेश्वर मंदिर आदी ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या लांबच लांब दर्शनासाठी रांगा या ठिकाणी लागल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाशिवरात्रीनिमित्त शहराच्या बाजारत भागामध्ये मोठी यात्रा भरली होती. बेटामध्ये महादेव मंदिरामध्ये पूजा, महामस्तकाभिषेक, रुद्राभिषेक करण्यात आलाय. गुरु शुक्राचार्य मंदिर बेट येथे सायंकाळी पालखीची मिरवणूक काढण्यात आली आहे. प्रति त्र्यंबकेश्वर कचेश्वर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. जनार्दन स्वामी आश्रमामध्ये 7 दिवस देवी भागवत कथेवरती मनोज महाराज धर्माधिकारी यांचं प्रवचन संपन्न झालंय. जनार्दन स्वामी काशी विश्वनाथ नर्मदा माता मंदिर या ठिकाणी परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जुनी गंगा जनार्दन स्वामी स्थानावरती मोठी यात्रा भरली होती. 21 वर्षांपासून कोपरगाव बेट येथील शुक्लेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी मठ्ठ्याचं वाटप करतात. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. 27 फेब्रुवारी हा दिवस दिवंगत साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मराठी भाषेची जपणूक करण्यासाठी आपण काय करतो त्याचा प्रत्येकानं विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया यावेळी मराठी भाषेचे अभ्यासक श्री अभंग यांनी व्यक्त केली आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. आपल्या शैलीदार लेखणीमधनं ज्यांनी मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं
ते ज्ञानपीठ विजेते दिवंगत साहित्यिक विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी तर मराठी भाषेचा गौरव करत सातासमुद्रापार नेऊन ठेवलं. तर अनेक कवी, लेखक, नाटककार, कथाकार, संगीतकार यांनी मराठीचा बहुमान केलाय. अमृतातही पैंजा जिंकणाऱ्या या माय मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आपण काय करतोय याचा प्रत्येकानं आज विचार करायला हवा. आज इंग्रजी आणि हिंदी भाषेनं मराठी भाषेवर आक्रमण केलंय. तरुण मुले मराठी भाषा बोलण्याऐवजी हिंदी आणि इंग्रजी भाषेचा अधिक वापर करतात. पण मराठी ही आपली मातृभाषा आहे याचा विसर आज सर्वांना पडलाय. दरम्यान मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. पण या मराठी भाषेला उच्चतम दर्जा मिळवण्यासाठी मराठी भाषेचं विद्यापीठ नेवासाला हवं अशी अपेक्षा या मराठी भाषा दिनानिमित्त अभ्यासक श्री मुकुंद अभंग यांनी व्यक्त केली आहे. नेवाशान बोलतोय. नेवाशा परिसरात पूर्वीच्या जे ऋषीमुनी होते त्यांनी असे काही प्रेक्षणीय स्थळ निर्माण झालेली आहेत की त्याचे आज बरेच दुर्लक्षित आहे. ते चांगल्या पद्धतीने नागरिकांच्या व जनतेच्या लक्षात यावी यासाठी आमच्या परीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 27 तारखेला मराठी भाषेचं विद्यापीठ नेवासा इथं व्हावे. कारण की 2000 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी नेवासा इथे जन्माला आली. मराठी भाषेपेक्षा इंग्रजीमधनं बोलणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढतोय आणि मराठी साहित्य संमेलनाकडे मराठी माणसेच पाठ फिरवू लागली आहेत. सरकारी पातळीवर देखील मराठी भाषेची गळचेपी होऊ लागली आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करतीये, तरी देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाहीये. तरीही सर्व परिस्थिती या दिनानिमित्त मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करावी अशीच आहे. कोणतीच भाषा केवळ तंत्रज्ञान आणि राजकीय आश्रयाने वाढत नसते. ती वाढण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी भाषेच्या मुळाशी विपुल तत्त्वज्ञान महत्त्वाचं असतं. तर मराठी भाषेच्या मुळाशी संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे तत्त्वज्ञान संत तुकारामांचं तत्त्वज्ञान आहे आणि शतकानुशतके मराठी भाषा जिवंत राहील असं मत कथाकार, लेखक शंकर नेहे यांनी व्यक्त केलंय. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील.
कॅरिओलॅट. दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हडपसर पोलिसांनी हडपसरमधील फुरसुंगी भेकराई नगरमधील संस्कार हॉल येथून लष्कर भरतीचा पेपर विकणाऱ्या मुख्य आरोपी संतोष शिंदे आणि धनाजी यादव या दोघांना ताब्यात घेतलंय. दरम्यान देशभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. लष्कर भरतीचा लेखी पेपर विकणाऱ्या मुख्य आरोपी संतोष शिंदे आणि धनाजी यादव या दोघांना हडपसरमधील फुरसुंगी भेकराई नगरमधील संस्कार हॉल येथून हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिथे विद्यार्थी थांबले होते. पोलिसांनी छापा मारून आरोपींना ताब्यात घेतलंय. आरोपींनी आर्मीचा लेखी पेपर लीक करून प्रत्येकी 3 लाख रुपयांमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचने देशभरामध्ये मोठी कारवाई केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पोलिसांनी ठाणे, पुणे, नागपूर आणि गोव्यामध्ये छापे मारून 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. त्याचप्रमाणे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सैन्याशी संबंधित काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर आलंय. देशभरातील विविध केंद्रांवरती सैन्य दलातील भरतीसाठी रविवारी सकाळी 9 वाजता लेखी परीक्षा घेण्यात आल्यात. परंतु 1 दिवस आधीच रात्रीच्या वेळी परीक्षेचा पेपर काही जण लिहित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हॉटेल्स आणि लॉजमध्ये सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून आरोपी त्यांच्याकडनं पेपर लिहून घेत होते अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातील हडपसर येथील एका परीक्षा केंद्रावरती सैन्य भरतीची परीक्षा घेण्यात आली आहे. परंतु शनिवारी रात्रीच 70 ते 80 विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर हा व्हॉट्सॲपवर मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा पेपर नागपूर येथून लीक झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणाची माहिती ठाणे पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना क्राईम ब्रांचने याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. धक्कादायक माहिती अशी मिळाली आहे की यापूर्वीही धनाजी जाधववरती सैन्यदलाचा पेपर फोडल्याची केस दाखल आहे. सूत्रांनुसार पेपर फुटीमागे सैन्यदलातील मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ही देशभरातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. या सर्व प्रकरणानंतर राज्यातील आर्मी भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपर लीक झाल्यामुळे लष्करानं हा निर्णय घेतला आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. राहुरी शहरामध्ये सध्या नगर परिषद प्रशासनानं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शहरातील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांना 2 दिवसाची सवलत देण्यात आली होती. दरम्यान 2 दिवसानंतर 27 फेब्रुवारीला पुन्हा कारवाई सुरू झाली. यावेळी या व्यापाऱ्यांनी नगर परिषदेसमोर आपल्या मागण्यांसाठी ठिय्या मांडला होता. मात्र शहराला अतिक्रमण मुक्त करण्याचा निश्चय नगर परिषदेने केलाय. 8 दिवसांपूर्वी राहुरी शहरातील अतिक्रमणबाबत राहुरी नगर परिषदेनं कठोर भूमिका घेऊन 22 फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातील अतिक्रमण काढल्यामुळे शहरवासियांनी मोकळा श्वास घेतला होता. 24 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी केली होती. यावेळी नगर परिषदेनं व्यापाऱ्यांची आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी 2 दिवसांची सवलत दिली होती. 2 दिवसांनंतर पुन्हा कारवाई सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी नगर परिषदेसमोर ठिय्या मांडलाय. राहुरी शहरामध्ये गेले अनेक दिवसांपासून वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगर परिषद प्रशासनानं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मात्र हातगाडीवरती व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अगोदर शहरातील पक्की अतिक्रमणे हटवावीत आणि आम्हाला व्यवसायासाठी पर्यायी जागा द्यावी ही मागणी करून नगर परिषदेसमोर 27 फेब्रुवारी रोजी दिवसभर धरणं दिलं आहे. शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी नगर परिषदेच्या जागेमध्ये अतिक्रमण करून त्या जागा भाडेतत्वावर दिल्या आहेत. तर ज्या दुकानासमोर हातगाडी लावली जाते त्या दुकानदाराला देखील 50 रुपये रोज द्यावे लागतात. तसेच राहुरी नगर परिषदेने पक्के अतिक्रमण असलेल्या व्यापाऱ्यांना अनेक वेळा नोटीसी बजावून देखील ते अतिक्रमण जसेच्या तसे आहे. अगोदर शहरातील पक्के अतिक्रमण हटवावे असा पवित्रा यावेळी व्यापाऱ्यांनी घेतला होता. अशा अनेक समस्या हातगाडी व्यापाऱ्यांनी यावेळी मांडल्यात. नगरपालिकेने आम्हाला ना रस्त्याच्या मधोमध जागा द्यायला पाहिजे. आमच्याकडून नगरपालिकेला काही अडचण होणार नाही. आम्ही अशी दुकाने लावू आणि तुम्ही कुठेही जा, नगरला जा, श्रीरामपूरला जा, पुण्याला जा, फ्रूटवाले सगळे ना रस्त्याच्या मधोमध राहतात
आमच्या मला जर अडचण होत असेल तर त्यांनी नगरपालिकेने आम्हाला जर सांगावा तर तुम्ही तुमचे पालं कमी करा, बांबू हिशोबाने लावा. कारण आमचा धंदा रस्त्यावर आहे. रस्त्याचे समजा ते म्हणते कॉम्प्लेक्सच्या पाठीमागं लावा, तिथं गिरेक येणार नाही. आणि आमचा सडका धंदा आहे. जर आज नाही ऐकला तर उद्या आमचे माल फेकून द्यावा लागेल. आमच्याकडे एकेकडे 2-2, 3-3 हजार रुपयाचे माल राहतात. जर आज नाही ऐकलं तर उद्या फेकून द्यावं लागेल. मार्केट कमिटीवाले संध्याकाळी लगेच पैशाला येतात. त्यांना जर पैसे दिले तर ते बी आम्हाला माल देत नाही. आमच्यातले काही जणांनी आहे ना बँकेचे कर्ज घेतलेले, काही मद्राशांकडून पैसे घेतलेले, त्यांना जर पैसे नाही दिले तर ते हातगाड्या ओढून नेतात. आमचे 2 जणांचे हातगाड्यासुद्धा ओढून नेले. तर नगरपालिकेला आमची अशी विनंती आहे तर आम्हाला शनी मंदिरपासून तर सरकारी दवाखान्यापासून सरकारी दवाखान्यापर्यंत जे डिवायडेड आहे मध्ये, आम्हाला तिथं त्यांच्या हिशोबाने गाड्या लावून द्याव्या एक लाईनमध्ये. आणि आम्ही कोणालाही अडचण होणार नाही असे धंदे करू. आमचे धंदे ना साईडला होणार नाही. आमचे कसे धंदे फुटबाहेर धंदे, लोक काही चालत दिसले ना तर घेते तो आपल्याला. कारण आमचं सगळं परपंच सह्याच्या धंद्यावर सर आमचं काही आम्हाला शेती विधी काही नाही आम्हाला. सर आमचं पोटपाणी सह्याच्यावर आहे. माल साईडला जर टाळला आमचा माल विकणार नाही. आमचा माल एखाद्या विकला आहे नाही, दुसऱ्या दिवशी माल आमचा फेकून द्यायला लागतो. असंही आमचं नाश करा आमचा माल रोजची माल आमचा विकलाच पाहिजे माल. असंही नाही विकला तर मग आम्ही काय खाणार. असंही आम्ही उपाशी होऊन पडतो आमच्या आपल्या. कारण आम्ही लोकांचं बँकेचं कर्ज काढले ते का फेडायचं कसं काय कशी बचत काय बी कर्ज काढले आमचं. अध्यक्षाला विनंती आमची असं आपला शिवसाहेबाला सांगणे आमचं असं गरगरवानी रस्त्यावरच पोट भरणार आम्ही. साईडला आमचे चालणार नाही झाले आमची. रस्त्यावरच आमचं सगळं रस्त्यावरच आहे आमचं. काही लोक चालता दिसलं तर घेते, नाही दिसलं तर ते पुढे निघून तसं आड साईडला आम्हाला कोणी विचार नाही असं आहे. त्यामुळे आमचे धंदे रस्त्यावरच आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, बाळासाहेब केळकर, राजेंद्र बोरकर, सुदेश सुबंध, योगेश लोखंडे, ज्ञानेश्वर जगधने आदी उपस्थित होते. नगर परिषदेमधील एका माजी उपनगराध्यक्षाची मोठी आडी असून त्याला या व्यापाऱ्यांपासून लाखो रुपयांचा फायदा होतोय. तर त्यांच्याच जावयाने बाजार पावतीचा ठेका घेतलाय आणि दुप्पट वसुली करतायत. या व्यापाऱ्यांकडनं सासरा आणि जावयाला लाखो रुपयांचा फायदा होतोय. त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष व्यापाऱ्यांना पुढे करून आपली पोळी भाजून घेत आहेत. मात्र या कारवाईमध्ये मुख्याधिकारी महानवार यांनी शहराला अतिक्रमण मुक्त करण्याचा ठाम निश्चय केलाय. त्यामुळे नागरिकांमधनं नगर परिषदेचं कौतुक होत आहे. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. 17 फेब्रुवारी रोजी भोसे येथे निवडणुकीच्या भाषणामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सैनिक संघटना आणि सैनिकांच्या कुटुंबियांच्या वतीनं परिचारक यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन शिरूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं आहे. 17 फेब्रुवारी रोजी भोसे येथील निवडणुकीच्या भाषणामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक आणि प्रक्षोभक भाषण केलं होतं. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शिरूर येथे गुन्हा दाखल करावा यासाठी माजी सैनिक आणि सैनिक संघटनांनी तसेच सैनिकांच्या कुटुंबियांनी आंदोलन करून या मागणीचं निवेदन शिरूर पोलीस स्टेशनला दिलं होतं. या संदर्भात लता बबन पवार, रेखा भानुदास थोरात, मीना रासकर यांनी शिरूर पोलिसांना तक्रारीचं निवेदन दिलंय. प्रशांत परिचारक यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यात म्हटलंय की प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नी आणि मुले यांची बदनामी आणि अवहेलना केली आहे. सैनिकांचा अपमान करून एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलाय. आमदार प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्यामुळे सैनिकांच्या पत्नींची प्रतिमा जनमानसामध्ये खालावली आहे. तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे तालुक्यामध्ये सैनिकांच्या पत्नींची बदनामी झाली आहे. त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या सैनिक पत्नीबद्दल हीन दर्जाचा विधान केल्याबद्दल त्यांना भाजप सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे. या आमदारांना पदावरून विलंबित केलीच पाहिजे. आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा या ठिकाणी आपल्या प्रचार सभेत सैनिकांच्या पत्नीबद्दल असभ्य असं वर्तणुकीचं हीन दर्जाचं भाषण केलं. त्याचा आम्ही आमचे कुटुंबीय निषेध करत आहोत. भाजप सरकारने त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना पक्षातून कायमस्वरूपी निलंबित करावं
अशी मी भाजप सरकारकडे नम्र विनंती करीत आहे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. सध्या लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि येथील मजुरांना मजुरी मिळावी, त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी राबवलेल्या शोषखड्डे तयार करण्याच्या योजनेमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार ग्रामस्थांनी समोर आणलाय. दरम्यान भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गतवर्षी लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळामध्ये मजुरांच्या हाताला काम मिळावं आणि वाया जाणारं सांडपाणी जमिनीमध्ये मुरावं यासाठी शासनानं खेड्यापाड्यामध्ये शोषखड्डे तयार करण्याची कल्याणकारी योजना अंमलात आणली आहे. मात्र त्यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झालाय. जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव गावामध्ये शोषखड्डे योजनेचा बोजवारा उडवत गावातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीमधल्या सदस्यांनी शोषखड्डे अनुदानामध्ये लोकांना आर्थिक लाभ देण्यापेक्षा आपलेच खिसे भरण्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनीच समोर आणलाय. कामे न करता अनेकांच्या नावे बिले देखील उचलण्यात आली आहेत. या योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी व्हावी यासाठी आता गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे. एकीकडे गावातला ग्रामसेवक भ्रष्टाचार झालाच नसल्याचा दावा करतोय, तर दुसरीकडे BDOनं भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे प्रशासनामध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय. मी स्वतः पैसे खर्चून स्वच्छकाडा बांधलेला आहे, मध्ये बाथरूम सड म्हणजे संडास सड बांधलेला आहे, तर 1 रुपया सुद्धा आम्हाला कोणी दिलेला नाही. ग्रामपंचायतने तर सगळे बिल दिलेत म्हणून सांगितलेत की सगळ्याची बिल आलेत. नाही साहेब, आम्हाला ते काहीच माहिती नाही. आम्हाला बिल दिलेले माहित नाही, आम्हाला येऊन तरी विचार सुद्धा नाही आम्हाला. म्हणजे असं बिल आले तर आम्हाला काही तुझ्या नावावर काही बिल आले म्हणून कुठे काय म्हणत काय नाही. किती खर्च आला तुम्हाला शर्टकडा पाडायला? आता बरं तर साहेब त्याचं काय सांगते ते म्हणलं तरी किती आला खर्च? आई काय तर 5,000च्या वर गेले. हां तेवढं काय होते निघायला JCP मध्ये उकरला पूर्ण खड्डाच का करा शेवटी. हां ते स्वच्छकडे निघायला हातानं. महाराष्ट्र शासनानं गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये मजुराला काम म्हणून शोषखड्डे चं काम मजुराला मिळण्यासाठी काम चालू केलं. पण तळेगाव ह्या गावामध्ये शोषखड्ड्याचं काम चालू झालं. प्रत्यक्ष शोषखड्डे मजुरासाठी शासनानं मजुरी मिळावं म्हणून चालू केलेलं, पण त्यांनी ह्या गावातले ग्रामपंचायत जे भ्रष्टाचारी कारभार आहे, सरपंच असतील उपसरपंच यांनी मजुराला काम देण्याऐवजी त्यांना 1400 रुपयाचं जवळजवळ शासनाचं बिल आहे एका खड्ड्याचं, तर त्याने मजुराला 300 रुपये बोलून गावात काही 100-150 खड्डे पाडले. पण गावामध्ये 149 खड्ड्याचं बिल उचललेलं आहे. नाही 249 खड्ड्याचं बिल आज रोजी उचललेलं आहे. पण यापैकी जवळजवळ 30 ते 40 लोक गावच्या बाहेर राहतात, म्हणजे त्याने इथं गावात राहतच नाहीत, तर त्या शोषखड्ड्याचा उपयोग नाही. आणि गावामध्ये जवळजवळ 100 खड्डे पाडलेलेच नाहीत. जवळजवळ ह्या ग्रामपंचायतीनं 249 गुणिले 5 लाख म्हणजे दुप्पट 2,000 रुपये प्रमाणे 5 लाख रुपये 5 ते 6 लाख रुपयाचं बजेट होतं आहे. तरी हे जवळपास काम जवळ 1-1.5 लाखामध्ये काम करून आणि ह्यांचे नाव बिलं हे स्वतः ज्या घरी बिल पाडले त्यांच्या नावानं उचलता, मजुराच्या बी नावानं उचलता, स्वतःच्या स्वार्थासाठी सरपंच उपसरपंच यांनी आपल्या भाऊ बहीण चुलता आई वडील अशा स्वतःच्या कुटुंबातील नावं टाकून 249 लोकांची बिलं उचलली. हा सुद्धाच. आणि ह्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की जे लोक मजुरी करता येत नाही, शासनाचा नियम 60 वर्षाच्या पुढे मजुराला काम करता येत नाही, अशा सुद्धा मजुराच्या नावं बिलं उचललेत. असे 10-15 मजूर मध्ये आहेत की ज्याचं वय 60च्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे शासनाच्या नियमाने त्यांना काम करता येत नाही. तरी पण सुद्धा यांनी तो सुद्धा मोठा अपहार केला आहे. जवळजवळ ग्रामपंचायती महाजमर 14 उत्याग असेल किंवा शोषखड्डे असतील, जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचा ह्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळं आम्ही गेल्या 15 तारखेला ग्रामपंचायतचं सर्व हे रेकॉर्ड आम्ही काढलं. शोषखड्डे उचललेलं, बिलं उचललेलं आणि मजूर जे ॲक्च्युली ज्यांनी काम केलं त्यांची यादी तयार करून BDOला निवेदन दिलं. ते निवेदन देऊन जवळजवळ 15 दिवस झालं. आज 25 तारीख आहे. आमचा आज उपोषणाचा इशारा आहे पंचायत समितीला की बुवा या सर्व विषयावर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू. शोषखड्ड्याच्या तक्रारीचं निवेदन वरिष्ठ कार्यालयाला दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने काय म्हटलं? त्याच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर त्या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे हे समोर येईलच. विषय दुसरा आहे हा की जे बिलं उचललेत
तर बरेच बिलं प्रलंबित आहेत. त्याच्यामुळं कामही अपूर्ण आहे आणि शासनाकडून त्याचे बिलही आपल्याकडे यायचे प्रलंबित आहेत. एकंदरीत कितीचं बिल आहे एकूण सगळं मिळून? एकूण 300 शोषखड्ड्याचं बिल आपलं आहे. पैशांमध्ये पैशामध्ये सांगते ना. बरं, आणि किती बाकी आहे? 200 शोषखड्ड्याचं बाकी आहे. 100चं आलेलं आहे? आलेलं आहे. बरं, त्यामधले झालेत कंप्लीट? हो, झाले. आता काय नेमकं निवेदन काय आहे गावकऱ्यांनी दिलेलं? तक्रार दिलेली आहे, शोषखड्डे झालेले आहेत, पण त्याच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. चौकशीच्या नंतरच त्या तक्रारीतलं तथ्य समोर येईल. पण आता आमच्याकडे त्यातल्या अशा गावकऱ्यांच्या काही ही आहेत, घराचे शूटिंग आहेत आणि त्यांचं आमच्याकडे मुलाखती आहेत की त्यांच्याकडे खड्डाच पडला नाही पण त्यांच्या नावाने बिल उचलले. ते असा प्रकार झालेला नाही गावात. आता ते सांगतायत ते खोटं सांगतायत लोक. मग प्रशासनाच्या वतीने मी सांगतो की असा प्रकार गावात झाला नाही, मग सांगणारे लोक खोटं सांगतायत पूर्ण. ते सांगता येत नाही, पण प्रशासनाच्या वतीने मी सांगतो की असा प्रकार गावात झाला नाही. आता आमच्याकडे सगळे शूट आहे ते कॅमेरा. हो, माझं मत किंवा माझं हे आहे की प्रशासनाच्या वतीने मी सांगतो की असा प्रकार गावात झाला नाही. नाही, बजेट वगैरे हा विषय, ही नरेगाची स्कीम आहे. नरेगा स्कीमला बजेट केंद्रीय शासनाचं असल्यामुळे बजेटचा कमीचा विषय बजेटचाच आहे ते. परंतु या अंतर्गत ग्रामपंचायतीने जे काही ठराव प्राप्त करून दिलेले असतात त्याच्या अनुषंगिक शोषखड्डे, शौचालय किंवा इतर जे युनिट बांधकाम करायचे आहेत त्या ग्रामपंचायतच्या मागणीनुसार आपण कारवाई केलेली आहे. बजेट वाटप झाले नाही, बजेट किती वाटप झालं या बाबतीमधलं शासनाकडनं माहिती प्राप्त झाल्यानंतर मी सांगू शकेन, कारण हे ऑनलाईन डाटा आहे. ऑनलाईन डाट्यानुसार जेवढी मागणी प्राप्त झालेली आहे त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर त्यांना निधी जातो. ज्यांनी मागणी केली त्या मागणी केल्यानुसार आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक, सरपंच, ग्रामसेवक यांनी त्याचबरोबर आमचे शाखा अभियंता यांनी जे काही प्राप्त करून दिलेली माहिती आहे त्याच्या अनुषंगिक कारवाई पूर्ण केलेली असते. त्यामुळे संबंधित चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्यामध्येच आम्हाला सांगता येऊ शकेल. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. करण साळवे आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करावी यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांना निवेदन. समाजवादी पार्टीच्या यादव पिता पुत्रातील सायकल चिन्हावरून झालेला वाद आता बनलाय जाहिरातीचा मुद्दा. एका नागरिकानं केली पोलिसात तक्रार. MIM कार्यकर्त्यांच्या मारहाण प्रकरणी फरार तौफिक शेख पोलिसांच्या ताब्यात. आणि लष्कर भरतीचा लेखी पेपर विकणाऱ्या 2 आरोपींना हडपसर पोलिसांनी घेतलं ताब्यात. पेपर फुटीमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.